जर टी फुटला असेल तर काढा लिकेज त्याची अशा पद्धतीने आता या ठिकाणी बघू शकता टी जो आहे तो या ठिकाणी फुटलेला आहे. आणि बरोबर आता आपण काय केलंय तर अशा पद्धतीनं टी आकारात आपण काय केलं उकरून घेतलंय. आता विषय काय होतो आपल्याला कमी खर्च करायचा आणि मग त्यात लिकेज काढायचे. आता फक्त या ठिकाणी होतंय काय तर आपल्याला उकरावं जास्त लागतंय. आता आपण काय केलं ही बाजू उकरली तर आपण काय करणार आहे ह्या बाजूला काहीही न टाकता RRJ नाही तर काय करावं लागलं असतं आपल्याला RRC ह्या साईडला एक टाकावं लागलं असतं, ही लेवल आणावं लागलं असतं. अशा पद्धतीने या ठिकाणी टी टाकावं लागलं असता परत इकडे साईडला एक RRC टाकावं लागलं असतं. पण आता आपण काय करणार आहे तर तसं नाही करणार. फक्त एका RRC आणि एका टी मध्ये सगळी टोटल जी ऑल ऑफ काय लिकेज आहे ती काढणार आहे. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे ही जी लेवल आहे ती करावं लागणार आहे. आपण ही जी साईट आहे ती जास्त अशासाठी उकरली कारण आपल्याला काय लागतंय की ज्यावेळेस आपण ह्याला टी बसवू त्यावेळेस आपण पारीनं कटवून 4 बोट पाईप आपली इकडे सरली पाहिजे. 4 इंच असल्यामुळे जास्त चारायला लागते. 2 इंच असलं तर कमी लागली असते, 3 इंच असलं तर त्यापेक्षा थोडेसे जास्त लागले असते. ती जी आहे ती पहिल्यांदा फोडून घ्यावं लागते अशा पद्धतीने. आता हे जर कापला कट केला तर पाणी भरपूर येणार आहे. तर आता जे काय आलेलं पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यावं लागतंय कारण इकडे एक साखर टाकून एकदम कमी खर्चात नाही तर इकडे आपल्याला हे टाकावं लागलं असतं काय RRC. आपण आता काय केलंय तर तिने ही बाजू मस्तपैकी जी काय माप आहे आपलं त्या बाजूने घेतलंय. हा बघा तिकडे लावा पा अशा पद्धतीनं आता हे तर बरोबर मापात आलं. आता हे RRJ जे आहे RRC जे आहे एक बाजू आपल्याला काय करायचं आहे व्यवस्थित बसवून घ्यायचं आहे. ओके इथं काही लय कॉम्प्लिकेशन येत नाही. झटकेपट ओके मध्ये बसल्या जाते. अशा पद्धतीने एकदम कमी ह्याच्यात फोरन हाणलं. इकडे आपण किती उकारलंय 42 इंच 3.5 फूट. इकडे एक 2.5 फूट, इकडे एक 1.5 फूट म्हणजे एवढ्यात आपला जो काय टी जो आहे तो व्यवस्थितरित्या बसलेला आहे.